नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवूया फणसाची वडे. तर बघा, मी हे फणस घेतलेलं आहे, बाजारातून विकत आणलेलं आहे. तर अर्धा किलो आपलं हे फणस आहे. तर मी विकत आणलेलं फणस आहे, घरी नव्हतं माझ्यावाल्या. तर याच्यासोबत मी वडे बनवणार आहे. तर याच्यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी छोल्याची डाळ. तर याला मी 2 ते 3 तास भिजू टाकलेलं आहे. आणि याच्यासोबत आहे आपलं थोडेसे तांदूळ. तर मी हे तांदूळ आपली 1 वाटी आहे, याला स्वच्छ धुवून घेतले आणि 2 तास याला भिजू टाकलेले होते. चला, तर आपण याचा आता वडे बनवण्यासाठी मी याला थोडंसं कुकरमध्ये उकडून घेणार आहे. तर आधी मी याला याची साईडला आपलं समोरचा भाग आहे जाडसरचा, त्याला याला आपण कापून घेणार आहोत. तर बघा, हे समोरचं असं काढून घ्यायचं. हे आपलं पकत नाही. तर बघा, याला असं काढून घ्यायचं. हे सर्वच काढून घेणार आहे मी आणि नंतर आपल्या याला कुकरमध्ये लावून घेणार आहे. तर आपले इथं धुवून झालेले आहे. मी याला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर याला मी आता कुकरमध्ये टाकून घेणार आहे. तर बघा, कुकरमध्ये टाकून घेते. म्हणजे टाकून घेणार आहे मी 1 ते 2 ग्लास पाणी. मी आता 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर याला मी आता 1 ते 2 शिट्या होत परत याला पकू द्यायचं आहे, जास्त नाही पकू द्यायचं. तर याला मी बंद करून आता गॅसवर ठेवून देते. तर मग याच्यामध्ये मी टाकण्यासाठी मसाला तयार करून घेते. तर याच्यामध्ये घेते मी थोडेसे धणे, थोडंसं जिरं. तर बघा, थोडीशी आपली काळी मिरी आणि याच्यामध्ये टाकते थोडीशी आपली सोप. तर बघा, आपल्या याच्यामध्ये टाकणार आहे मी 2 ते 3 लसणाचे थोडंसं गाठं घेतलेलं आहे, शिलून घेतलेलं आहे. आणि अद्रक, लसूण आणि अद्रक हे दोन्ही टाकून घेतलेलं आहे. हे आपल्या लाल मिरच्या. तर याला मी थोडंसं पाण्यामध्ये भिजत टाकून ठेवलेलं होतं. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे. याच्या आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे. आता बारीक करून घे. बघा, आपले तांदूळ आणि डाळ मी बारीक करून घेणार आहे. तर इथे मी तांदूळ आपले बारीक करून घेणार आहे. पाणी नाही टाकायचं जास्त. तर मी पाणी घालून घेणार आहे आणि याला बारीक करून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी डाळ पण टाकून घेणार आहे. थोडीशी डाळ आपली वाटून ठेवायची, थोडीशी डाळ मी ठेवणार आहे, याच्यात वरून टाकायचे. तर याला मी आता बारीक करून घेते. मंडळी, आपल्या इथे डाळ तांदूळ मस्त बारीक झालेली आहे आणि आता आपला मसाला बारीक केलेला आहे. तर बघा, हे दोन्ही पण बारीक झालेलं आहे. तर आपलं फणस उकडत आहे आता. बघा मंडळी, आपलं फणस इथं पकलेलं आहे. तर मी याच्यामध्ये छाननीमध्ये काढून घेणार आहे आपलं पाणी. तर मंडळी बघा, आपले इथे फणस असं पकून झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि याला असं मॅशरनं असं बारीक करून घेणार आहे. तर बघा, आपलं चांगलं छान फणस पकडून गेलेला आहे, पकलेला आहे. तर मस्त बारीक होत आहे. तर याला मी बारीक करून घेणार आहे. आपली इथं मस्त बारीक होऊन झालेलं आहे फणस. तर बघा, मी याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ आपण बारीक करून घेतलेलं होतं. तर हे याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर याला याच्यात टाकून घेते. हे आपली डाळ असं थोडीशी फार वाचवून ठेवलेली होती, ते पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा, आणि हे आपलं बारीक केलेला मसाला. तर बघा, हे पण मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर मस्त मिक्स करून घ्यायचं याला. तर मंडळी, याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 बारीक चिरलेला कांदा आणि आपली कोथिंबीर टाकून घेणार आहे. याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं तिखट आणि आपलं हे थोडासा ओवा टाकून घ्यायचा आणि याला चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं. तर बघा, असं मिक्स केलं. सर्व मी मिक्स करून घेणार आहे. सॉरी तर मंडळी, करा थोडंसं मीठ टाकायला विसरून गेले होते. तर याच्यामध्ये मी टाकणार आपल्या चवीनुसार मीठ. तर बघा, मीठ टाकून घेतलेलं आहे. तर याला मिक्स करून घेते. मीठ टाक मंडळी, आपलं मिश्रण मस्त तयार झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता आपले वडे बनवून घेणार आहे. तर बघा, जास्त मोठे नाही करायचे. तर एवढ्याला गोळे घेणार आहे याचे असे.
वडे बनवून घेणार आहे. तर बघा असे वडे करून घ्यायचे, थापून घ्यायचे. तर आपण याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं मी. आपलं तेल गरम झालेलं आहे मस्त. तर बघा याच्यामध्ये मी वडे टाकून घेणार आहे. तर आपले असे वडे, तर बघू शकता आपले वडे इथं एका साईडनं पकलेले आहे मस्त. तर याला मी असं पलटवून घेणार आहे. तर बघा हा आपला पकाचा आहे. तर मी असे पुरं पकवून घेणार आहे. तर मंडळी बघू शकता आपले वडे इथं मस्त पकलेले आहे. तर बघू शकता मस्त क्रिस्पी झालेले आहे वडे. तर बघा असं चम्मचनं करून पाहिलं की मस्त आवाज येतो. तर बघा मस्त क्रिस्पी झालेले आहे. तर मी आता याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर हे आपले फणसचे वडे. तर बघा मंडळी माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर याच्यासोबत मी टाकणार आहे आपली चटणी. तर हे बघा मिरची आणि सांबारची चटणी आहे आपली. तर मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा मंडळी आपली रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी आपली मस्त तयार झालेली आहे प्लेट. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर कमेंट करून सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.